नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर 2 इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री हा चॅप्टर सुरू केलेला आहे आणि यामध्ये आज आपण नेक्स्ट पॉइंट घेणार आहोत. त्याचं नाव आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. आता एखाद्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे नेमकं काय? तर पहा, सपोज दॅट मी असं म्हटलं का एक बीकर आहे आणि या बीकर मध्ये काय घेतलंय 100 ml वॉटर घेतलंय. बरोबर की नाही? काय घेतलंय 100 ml वॉटर. आणि या पाण्यामध्ये आपण काय केलंय का 10 ग्रॅम एवढी शुगर ऍड केलेली. बरोबर की नाही? काय केलं? 10 ग्रॅम एवढी शुगर ऍड केली. आता याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला कसं सांगता येईल? आता सपोज 100 ml च्या ऐवजी आपण काय म्हणूया 1000 ml म्हणूया. पहा बरं का जरा काय म्हणूया 1000 ml. 1000 ml म्हणजे किती? तर इट इज 1 लिटर. बरोबर की नाही? पहा आता याचं कॉन्सन्ट्रेशन आपण कसं सांगणार का 1 लिटर पाण्यात किती साखर आहे? 10 ग्रॅम आहे. पहा म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन आपण काय म्हणणार 10 ग्रॅम पर लिटर. पहा बरं का काय म्हणणार याचं कॉन्सन्ट्रेशन 10 ग्रॅम पर लिटर. पहा म्हणजे काय कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एखाद्या दिलेल्या सॉल्व्हंट मध्ये किती सोल्यूट किती सबस्टन्स प्रेझेंट आहे त्याला काय म्हणायचं त्याचं कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे इट इज द अमाउंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट इन गिवन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज कॉल्ड कॉन्सन्ट्रेशन. मग डेफिनेशन मध्ये काय सांगणार तर इट इज द अमाउंट ऑफ सबस्टन्स. इट इज the amount of substance present in given volume of solution. It is the amount of substance present in given volume of solution. बरोबर केलं. पहा आता मला सांगा की आपण पाणी घेतले, पाण्यात साखर ऍड केलेली. पाण्याला काय म्हणायचं या वॉटरला तर जनरली काय म्हणायचं याला सॉल्व्हंट. म्हणजे काय ज्याच्यामध्ये सबस्टन्स विरघळतो तो. बरोबर की नाही? पहा आणि शुगरला काय म्हणायचं सोल्यूट म्हणायचं. काय म्हणायचं सोल्यूट. पहा बरं का म्हणजे सोल्यूट हे जेव्हा आपण सॉल्व्हंट मध्ये टाकतो तर तेव्हा इथं काय तयार होतं हे सोल्युशन. काय तयार होतं सोल्युशन. पहा म्हणजे आपण सोल्युशन म्हणजे काय मग नेमकं तर सोल्युशन. पहा बरं का काय आहे तर सोल्यूट आणि सॉल्व्हंट या दोघांचं काय आहे ते होमोजिनियस मिक्सचर आहे. पहा काय आहे ते होमोजिनियस मिक्सचर समांग द्रावण. कोणाचं सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं. कोण सोल्युशन. बरोबर केलं. पहा सोल्युशन काय तर सोल्युशन इज द होमोजिनियस मिक्सचर ऑफ सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. बरोबर का हे लक्षात ठेवायचं आपण. सोल्युशन काय आहे होमोजिनियस मिक्सचर ऑफ सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. पहा मग आता थोडक्यात आपण सोल्यूट कसं ओळखणार का जे क्वांटिटीने कमी आहे तर तो काय असतो सोल्यूट आणि जो क्वांटिटीने जास्त आहे जो जास्त प्रमाणात आहे तो काय असतो सॉल्व्हंट. आणि त्या दोघांचं होमोजिनियस मिक्सचर तर ते काय असतं सोल्युशन. हे तुम्हाला मी इथं लिहून देण्याचं कारण काय पहा कधी कधी काय होतं प्रॉब्लेम मध्ये सोल्यूटचं मास आपल्याला माहिती असतं सॉल्व्हंटचं मास माहिती असतं. मग या दोघांची ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळतं मास ऑफ सोल्युशन. बरोबर की नाही? काय सोल्यूटचं मास माहिती असेल सॉल्व्हंटचं मास माहिती असेल तर मास ऑफ सोल्युशन आपल्याला मिळून जाते. बरोबर की नाही? पहा कधी कधी काय होतं का या सोल्यूटचं मास माहिती असतं सोल्युशनचं मास माहिती असतं परंतु सॉल्व्हंटचं मास माहित नसतं. मग ते कसं शोधणार मास ऑफ सॉल्व्हंट. पहा तर मास ऑफ सॉल्व्हंट आपण कसं शोधणार मग थोडक्यात या इक्वेशन वरून तर काय म्हणणार मास ऑफ सोल्युशन. पहा बरं का मास ऑफ सोल्युशन मायनस मास ऑफ सोल्यूट याप्रमाणे. पहा बरोबर. पहा कधी कधी काय होतं का सोल्युशन मध्ये पहा सोल्यूटचे आणि सॉल्व्हंटचे दोघांचे पण मोल दिलेले असतात. पहा बरं का सपोज जर सोल्यूटचे मोल आपण ए म्हटलं मोल्स सॉल्व्हंटचे मोल सपोज जर आपण ते बी म्हटलं मग सोल्युशनचे मोल काय आहे टोटल मोल्स ऑफ सोल्युशन
तर मोल्स ऑफ सोल्युशन तर मोल्स ऑफ ए प्लस मोल्स ऑफ बी, बरोबर काय? पहा यासाठी आपल्याला हे रिलेशन माहिती असणं आवश्यक आहे. पहा म्हणजे सोल्युशन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, तर एखादा सबस्टन्स दिलेल्या व्हॉल्यूम मध्ये, सोल्युशनच्या दिलेल्या व्हॉल्यूम मध्ये किती प्रमाणात प्रेझेंट आहे त्याला काय म्हणायचं, कॉन्सन्ट्रेशन. आणि हे सोल्युशनचं जे काय कॉन्सन्ट्रेशन आहे, हे सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याच्या 4 मेथड आपल्याला सिलेबस मध्ये सांगितलेले आहेत. पहा आपण पुढचा पॉईंट काय घेणार, तर मेथड्स ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. बरोबर का? पुढचा पॉईंट काय म्हणायचं, मेथड्स ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. मग इथं पुढे म्हणूया मेथड्स ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याच्या मेथड. पहा त्याच्यापैकी पहिली मेथड आहे नंबर 1. पहा पर्सेंट, मास पर्सेंट. काय आहे, मास पर्सेंट. पहा बरं का, याला काय म्हणायचं, पर्सेंट W बाय W. पहा बरं का, म्हणजे सोल्यूट आणि सोल्युशन या दोघांचं पण इथं काय घेतलं असेल, मास घेतलेलं असतं, वजन घेतलेलं असतं, वस्तुमान. बरोबर की नाही? पहा आता मास पर्सेंट म्हणजे काय, तर एखादा सबस्टन्स हा एवढ्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करायचा की जेणेकरून त्या सोल्युशनचं मास किती झालं पाहिजे, 100 ग्रॅम एवढं झालं पाहिजे. पहा बरं का, मी काय म्हटलं, एखादा सबस्टन्स म्हणजे काय, सोल्यूट. पहा बरं का, एखादा सोल्यूट एवढ्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करायचा की जेणेकरून सोल्युशनचं जे मास आहे तर ते किती झालं पाहिजे, 100 ग्रॅम झालं पाहिजे. पहा बरं का, हे लक्षात ठेवायचं. काय, एखादा सोल्यूट एवढ्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करायचा की फायनल सोल्युशनचा मास किती झाला पाहिजे, 100 ग्रॅम. पर्सेंट म्हटले नाही तर 100 झालं पाहिजे. पहा म्हणजे काय म्हणणार, तर इट इज द मास ऑफ सोल्यूट. पहा इट इज द मास ऑफ सोल्यूट. पहा बरं का, डिझॉल्व इन सॉल्व्हंट. पहा इट इज द मास ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन सॉल्व्हंट, dissolve in solvent to form 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. हा काय तयार होतं, 100 ग्रॅम एवढं सोल्युशन तयार होतं. पहा आता मी असं म्हटलं, पहा फॉर एक्झाम्पल, पहा तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगतो अगदी सिंपल. पहा बरं का, मास पर्सेंटचं आपण असं म्हणूया 5% सोल्युशन ऑफ 5% सोल्युशन ऑफ NaCl. हा बरं का, 5% सोल्युशन ऑफ NaCl. याचा अर्थ एक आपल्याला सांगता, अर्थ मीन्स. पहा आपण असं म्हणूया मीन्स. याचा अर्थ काय होतो, तर पहा 5 ग्रॅम ऑफ NaCl. पहा बरं का, 5 ग्रॅम ऑफ NaCl डिझॉल्व इन. पहा बरं का, डिझॉल्व इन 5 ग्रॅम NaCl घेतले, किती पाण्यात डिझॉल्व केलेलं असेल ते. पहा बरं का, टोटल सोल्युशनचा मास किती आला पाहिजे, 100. पहा बरं का, सोल्यूट किती घेतलाय, सोल्यूट 5 ग्रॅम. पहा सॉल्व्हंट किती असतं रे बघा आता, तर हा शोधायचा आहे. पहा किती येणार सॉल्व्हंट, 100 मायनस 5 किती आला, 95. बरोबर की नाही? पहा म्हणजे काय, 5 ग्रॅम NaCl डिझॉल्व इन 95 ग्रॅम ऑफ वॉटर H2O. बरोबर की नाही? म्हणजे 5% सोल्युशन ऑफ NaCl याचा अर्थ काय झाला, 5 ग्रॅम NaCl 95 ग्रॅम पाण्यामध्ये डिझॉल्व आहे. पहा का, मी इथं पाणी आहे याचं वजनच घेतलंय ग्रॅम, W बाय W. सोल्यूटचं पण मास, सॉल्व्हंट सोल्युशनचं पण मास, सोल्यूट सॉल्व्हंटचं पण मास. बरोबर की नाही? पहा मग आता हेच एक्झाम्पल पहा, आपण मी असं म्हटलं का 10% सोल्युशन ऑफ NaCl असं जर आपण म्हटलं तर याचा अर्थ काय निघेल का 10 ग्रॅम ऑफ NaCl डिझॉल्व इन हाऊ मच क्वांटिटी ऑफ वॉटर, तर 90 ग्रॅम ऑफ वॉटर. 90 ग्रॅम पाण्यामध्ये 10 ग्रॅम NaCl टाकले, त्याला काय म्हणायचं, 10% सोल्युशन ऑफ NaCl. पहा मी आता असं म्हटलं, सपोज
40% सोल्युशन ऑफ NaCl. याचा अर्थ काय होईल का 40 ग्रॅम ऑफ NaCl डिझॉल्व इन 60 ग्रॅम ऑफ वॉटर. पहा हे मास पर्सेंटचं आपल्याला रिलेशन आपल्याला काय एक्झाम्पल हे लक्षात आलं पाहिजे. पहा म्हणजे जेव्हा आपण मास पर्सेंट शोधतो तर सोल्यूटचं जेवढं वजन आहे बरोबर काय आणि सॉल्व्हंटचं जे वजन आहे दोघांची बेरीज किती आली पाहिजे 100 आली पाहिजे. बरोबर काय. पहा सोल्यूटचं वजन माहिती असेल बरोबर काय मग सॉल्व्हंटचं वजन कसं शोधणार 100 मधून सोल्यूटचं वजन वजा करायचं ते काय मास ऑफ सॉल्व्हंट. बरोबर काय. पहा मग आता हे मास पर्सेंट शोधण्याचा एक फॉर्म्युला पहा मी तुम्हाला सांगतो. मास पर्सेंट इट इज गिव्हन बाय मास पर्सेंट आपण असं म्हणूया देअरफॉर मास पर्सेंट इज इक्वल टू काय म्हणायचं मास ऑफ सोल्यूट बरोबर का डिवाइड बाय काय मास ऑफ कोणाचं सोल्युशन मास ऑफ सोल्युशन इनटू 100%. मास पर्सेंट कसं शोधणार मास ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ सोल्युशन इनटू 100 आणि त्याला काय द्यायचं साइन पर्सेंट. पहा आता हे मास ऑफ सोल्युशन कसं शोधणार तर मास ऑफ सोल्युशन शोधण्यासाठी इथं काय करणार मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्व्हंट असं आपण त्याची ऍडिशन करायची आहे. पहा आता आपण याच्यावर एक प्रॉब्लेम घेऊया न्यूमेरिकल. पहा इथं आपण असं म्हणूया फॉर एक्झाम्पल 2 ग्रॅम ऑफ शुगर डिझॉल्व इन 18 ग्रॅम ऑफ वॉटर. पहा बरं का काय म्हटलं आपण 2 ग्रॅम ऑफ शुगर dissolve in 18 ग्रॅम ऑफ वॉटर. 2 ग्रॅम शुगर किती पाणी डिझॉल्व केली 18 ग्रॅम पाणी डिझॉल्व केली. कॅल्क्युलेट इट्स मास पर्सेंट इट्स म्हणजे कोणाचे शुगरचे कॅल्क्युलेट इट्स मास पर्सेंट शुगर सोल्युशनचे मास पर्सेंट शोधायला सांगितले. पहा आता इथं आपण असं म्हणूया गिवन दिलेलं पहा काय काय प्रॉब्लेम मध्ये गिवन डेटा काय दिलंय मास ऑफ शुगर म्हणजे मास ऑफ सोल्यूट. पहा जो जास्त आहे जो तो काय असणार सॉल्व्हंट जो कमी आहे तो काय असणार सोल्यूट. पहा इथं काय म्हणू आपण मास ऑफ सोल्यूट किती आहे 2 ग्रॅम नंतर मास ऑफ सॉल्व्हंट एक का सांगता किती दिलाय सॉल्व्हंट हा 18 ग्रॅम वॉटर काय सॉल्व्हंट आहे पहा का सॉल्व्हंट ज्याचं न्यूट्रल आहे 18 ग्रॅम. पहा का बरेच मुलं हे वॉटरचं जे मास आहे का नाही हेच काय घेतात मास ऑफ सोल्युशन असं घ्यायचं नाही. पहा मास ऑफ सोल्युशन आपल्याला कसं मिळणार सोल्युशन कशाने तयार होते मास ऑफ सोल्युशन काय मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्व्हंट म्हणजे काय येणार 2 प्लस 18 इज इक्वल टू 20 ग्रॅम. बरोबर का हे 20 ग्रॅम आले काय सोल्युशनचा मास. बरेच मुलं सोल्युशनचा मासच सॉल्व्हंटचा मास म्हणून घेतात ते प्रॉब्लेम चुकतो. बरोबर. पहा इथं काय म्हणणार देअरफॉर मास पर्सेंट बरोबर का मास पर्सेंट इज इक्वल टू फॉर्म्युला आपण इथे दिलेला आहे मास ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ सोल्युशन. सोल्यूटचं मास 2 सोल्युशनचं मास 20 इंटू 100%. पहा किती होणार आहे 200 भागिले 20 म्हणजे 10%. बरोबर काय हे काय आलं मास पर्सेंट काय आलं हे मास पर्सेंट ऑफ शुगर सोल्युशन. बरोबर काय. पहा तर या पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जमला पाहिजे. बरोबर काय. पहा तर हे सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याची पहिली मेथड झाली काय मास पर्सेंट. बरोबर काय काय तर इट इज द मास ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन सॉल्व्हंट टू प्रोड्यूस 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. मास पर्सेंट कसं शोधता हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. काय मास पर्सेंट इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इनटू 100%. बरोबर काय आणि आपण एक प्रॉब्लेम घेतलेला आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सोल्यूटचा मास आणि सॉल्व्हंटचा मास दोघांच्या मासची बेरीज करायची ते काय मिळतं आपल्याला मास ऑफ सोल्युशन. बरेच मुलं काय करतात मास ऑफ सोल्युशन म्हणजे मास ऑफ सॉल्व्हंट घेऊन टाकतात आणि प्रॉब्लेम चुकतो.
बरोबर का नाही. असं करायचं काय, मास ऑफ सोल्युशन म्हणजे काय, मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्व्हंट दोघांची बेरीज. बरोबर पहा, याचा एक स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपल्याला सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याची सेकंड मेथड घेता येईल. पहा आता सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याची सेकंड मेथड पहा काय म्हणणार त्याला, मोल फ्रॅक्शन. काय म्हणायचं, मोल फ्रॅक्शन. आता हे मोल फ्रॅक्शन म्हणजे काय नेमकं, तर ते आपण समजून घेऊया. सपोज यात आपण काय म्हटलं, काही शुगर एक सोल्युशन आहे पहा बरं का, काय एक सोल्युशन आहे आणि हे सोल्युशन काय झालंय का दोन कंपोनंटने तयार झालेले पहा बरं का. आपण आताच सांगितलेलं कोणतं, ह्याचं काय म्हटलंय, 5 ग्रॅम शुगर ऍड केली, बरोबर काय. आणि ह्या सोल्युशन कसलं आहे, तर सपोज आता आपण असं म्हटलं 1 लिटर वॉटर H2O, बरोबर की नाही. काय ते 1 लिटर पाणी आहे, त्याच्यात 5 ग्रॅम शुगर टाकलेली आहे आपण असं म्हटलं पहा. आता हे जे सोल्युशन तयार झाले पहा, शुगर प्लस वॉटर यांचं काय तयार झालंय, ते सोल्युशन तयार झाले पहा बरं का. आता या सोल्युशन मध्ये दोन घटक आहेत, दोन कंपोनंट आहेत. काय या सोल्युशन मध्ये, एक शुगर आहे आणि दुसरा वॉटर आहे पहा. शुगरला आपण काय म्हणू, कंपोनंट ए, आणि वॉटरला काय म्हणू, कंपोनंट बी, बरोबर काय पहा. आता हे मोल फ्रॅक्शन कोणाचे शोधता येतात, तर या सोल्युशन मध्ये असलेला कंपोनंट ए आणि कंपोनंट बी या दोघांचे आपल्याला मोल फ्रॅक्शन शोधता येतात, बरोबर काय पहा. आता मी असं म्हटलं का कंपोनंट ए चे मोल्स पहा किती आहेत, Na एवढे आहेत पहा बरं का. आणि कंपोनंट बी चे मोल्स Nb एवढे आहेत पहा. ए चे मोल किती आहेत, शुगरचे मोल Na आहे आणि बी चे मोल किती आहेत, Nb आहे. N म्हणजे नंबर ऑफ मोल्स पहा. मग या मोल फ्रॅक्शन पहा बरं का, मोल फ्रॅक्शन पहा बरं का कोणाचे शोधता येतात, मी तुम्हाला आता सांगितलं दोन्ही कंपोनंटचे शोधता येतात पहा. मग मोल फ्रॅक्शन ऑफ कंपोनंट ए पहा बरं का, मोल फ्रॅक्शन ऑफ कंपोनंट ए कसं शोधणार पहा. तर मोल्स ऑफ ए, Na म्हणजे काय, मोल्स ऑफ ए डिवाइड बाय मोल्स ऑफ सोल्युशन, टोटल मोल्स ऑफ सोल्युशन पहा. सोल्युशनचे मोल काय असणार आहेत पहा, Na प्लस Nb हे काय असणार आहे, सोल्युशनचे मोल पहा. म्हणजे काय म्हणणार तर Na प्लस Nb पहा. मग मोल फ्रॅक्शन बी चे आपल्याला शोधता येतील का, मोल फ्रॅक्शन कोणाचे, ऑफ बी, मोल फ्रॅक्शन ऑफ बी कसं शोधणार, हे बी चे मोल फ्रॅक्शन पहा. तर मोल्स ऑफ बी डिवाइड बाय टोटल मोल्स Na प्लस Nb म्हणजे मोल्स ऑफ सोल्युशन, टोटल मोल्स ऑफ सोल्युशन, बरोबर काय पहा. म्हणजे मोल फ्रॅक्शन आपल्याला सोल्युशन मध्ये असलेल्या दोनही कंपोनंटचे शोधता येतात पहा. हा मोल फ्रॅक्शन म्हणजे काय नेमका, तर हा एक रेशिओ आहे कोणाचा, तर सोल्युशन मध्ये असलेल्या एका कंपोनंटचा पहा, पर्टिक्युलर कंपोनंट. मग तो ए असेल किंवा इथं बी असेल, बरोबर की नाही पहा. मग सोल्युशन मध्ये असलेले पर्टिक्युलर कंपोनंटचे मोल आणि त्या सोल्युशनचे टोटल मोल यांचा काय तो रेशिओ आहे पहा. मग काय मोल फ्रॅक्शन, तर इट इज द रेशिओ ऑफ पहा, इट इज द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स पहा, रेशिओ ऑफ number of moles of particular component of solution, particular component of solution पहा. पर्टिक्युलर कंपोनंट म्हणजे कोणता, एकतर तो ए असेल किंवा एकतर तो बी असेल, बरोबर काय पहा. पर्टिक्युलर कंपोनंट ऑफ सोल्युशन 2 पहा का कसला रेशिओ आहे, रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ पर्टिक्युलर कंपोनंट ऑफ सोल्युशन. पर्टिक्युलर कंपोनंट म्हणजे कोणता, आयदर ए ऑर बी, बरोबर की नाही पहा. पर्टिक्युलर कंपोनंट ऑफ सोल्युशन 2 टोटल मोल्स ऑफ सोल्युशन, काय म्हटलं, टू टोटल मोल्स ऑफ सोल्युशन यांचा काय तो रेशिओ पहा. म्हणजे इट इज द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ पर्टिक्युलर कंपोनंट ऑफ सोल्युशन टू द टोटल मोल्स ऑफ सोल्युशन पहा. आता आपण याचं काय घेऊया, एक्सप्लेनेशन घेऊया, एक्सप्लेनेशन पहा. आता आपण काय म्हणायचं, कन्सिडर अ सोल्युशन पहा बरं का, सोल्युशन की ज्याच्यामध्ये दोन कंपोनंट ए आणि बी. मग ए चे मोल्स Na, बी चे मोल्स Nb, बरोबर की नाही पहा. कन्सिडर द सोल्युशन ऑफ टू कंपोनंट्स पहा. काय म्हणायचं, कन्सिडर द सोल्युशन ऑफ two components, consider the solution of two components A and B, बरोबर की
सोल्युशन मध्ये दोन कंपोनेंट, एक ए आणि दुसरा बी. पहा पुढे असं म्हणूया, लेट Na and Nb काय आर the number of moles, are the number of moles, कोणाचे number of moles of component A and B, component A and B respectively शब्द मी शॉर्ट मध्ये दिलाय RESP, बरोबर की नाही. पहा मग काय म्हटलंय, सोल्युशन कन्सिडर केले, त्याच्यात दोन कंपोनेंट ए आणि बी. Na काय आहे, ए या कंपोनेंटचे मोल्स, Nb काय बी या कंपोनेंटचे मोल्स, बरोबर की नाही. पहा लेट Na and Nb आर दी नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपोनेंट A and B रिस्पेक्टिव्हली. पहा देन मोल फ्रॅक्शन, पहा बरं का, मोल फ्रॅक्शन ऑफ A काय ना रे. पहा देअरफॉर काय म्हणायचं, पहा मोल फ्रॅक्शन ऑफ A काय असेल, मोल फ्रॅक्शन ऑफ A इज इक्वल टू मोल्स ऑफ A डिवाइड बाय टोटल मोल्स ऑफ सोल्युशन Na प्लस Nb. पहा बरं का, मोल्स फ्रॅक्शन ऑफ A काय म्हटलं इथं, पाहिजे तर असं म्हणा, मोल्स ऑफ A काय म्हणूया, मोल्स ऑफ A डिवाइड बाय टोटल मोल्स ऑफ सोल्युशन. पहा म्हणजेच काय आहे, हे मोल फ्रॅक्शन म्हणजे Na अपॉन Na प्लस Nb. बरं का, हे काय आले आपले मोल फ्रॅक्शन, कोणाचे, मोल फ्रॅक्शन ऑफ कंपोनंट A. पहा A चे मोल फ्रॅक्शन मिळाले. पहा आता B चे मोल फ्रॅक्शन आपल्याला येतील का शोधता, तर सहजपणे शोधता येतील. कसे शोधायचे B चे मोल फ्रॅक्शन, तो सिमिलर फॉर्म्युला वापरायचा. पहा काय म्हणणार, नाव मोल फ्रॅक्शन, पहा बरं का, मोल फ्रॅक्शन ऑफ बी काय म्हणणार इथं, मोल्स ऑफ बी म्हणजे Nb अपॉन Na प्लस Nb. पहा बरं काय, हे काय मिळाले आपल्याला, बी या कंपोनंटचे मोल फ्रॅक्शन, बरोबर. पहा आता आपल्याला इथे एक नोट सांगता येईल, काय, पहा नोट मध्ये हे ए चे मोल फ्रॅक्शन आणि बी चे मोल फ्रॅक्शन यांची जर बेरीज केली तर ती किती असते, ऑलवेज 1. पहा बरं का, मग काय म्हणणार इथं, पहा मोल फ्रॅक्शन, पहा बरं का, मोल फ्रॅक्शन ऑफ ए प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ बी इज ऑलवेज इक्वल टू 1. पहा बरं का, हे पण आपण लक्षात ठेवायचं आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ ए प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ बी इज ऑलवेज इक्वल टू 1. पहा म्हणजे हा मोल फ्रॅक्शन काय आहे, तर हा एक रेशिओ आहे. कोणाचा रेशिओ आहे, पहा इथे दिसतोय आपल्याला, हा किंवा हा काय, कसा रेशिओ आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ पर्टिक्युलर कंपोनंट ऑफ सोल्युशन. पर्टिक्युलर कंपोनंट म्हणजे काय, तो एक तर ए कंपोनंट असेल किंवा त्या सोल्युशनचा बी कंपोनंट असेल. पहा 2, पहा बरं का, नंबर ऑफ मोल्स ऑफ पर्टिक्युलर कंपोनंट ऑफ सोल्युशन 2, टोटल मोल्स ऑफ सोल्युशन Na प्लस Nb काय, टोटल मोल आहे सोल्युशनचे, बरोबर की नाही. पहा तर हे काय झालं आपलं मोल फ्रॅक्शन, बरोबर की नाही. आता या मोल फ्रॅक्शनवर आपण काय करणार आहोत, तर प्रॉब्लेम घेणार आहोत, बरोबर की नाही. पहा या मोल फ्रॅक्शनचा याचे न्यूमेरिकल्स पहा. इथं आपण असं म्हणूया न्यूमेरिकल किंवा प्रॉब्लेम. आपण असं म्हटलं 6 ग्रॅम ऑफ युरिया. काय म्हटलं प्रॉब्लेम मध्ये, 6 ग्रॅम ऑफ युरिया dissolve in 90 ग्रॅम ऑफ वॉटर. 6 ग्रॅम युरिया 90 ग्रॅम पाण्यात डिझॉल्व केला आहे, बरोबर नाही. पुढे काय म्हणायचं, कॅल्क्युलेट मोल फ्रॅक्शन कोणाचे, आता सोल्युशनचे दोन कंपोनेंट आहे, एक युरिया आणि दुसरा वॉटर. कॅल्क्युलेट दी मोल फ्रॅक्शन ऑफ, पहा बरं का, एकाच विचारतात किंवा दोघांचे विचारतात, पेपर मध्ये आपण दोघांचे कॅल्क्युलेट करू. कॅल्क्युलेट दी मोल फ्रॅक्शन ऑफ युरिया अँड वॉटर. पहा बरं का, इथे युरियाला पाहिजे तर ए म्हणा, वॉटरला बी म्हणा, काही म्हटलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. पहा आता सोल्युशन पहा घेऊया आपण.
मला सांगा युरिया त्याचं मास दिले म्हणजे डब्ल्यू ऑफ युरिया किती आहे युरियाचा मास तर इट इज 6 ग्रॅम युरियाचं मोलर मास मी पाहिजे तर तुम्हाला फॉर्म्युला सांगतो काय अगोदर सांगितलेलं आहे का NH2 C =O डॅश NH2 हा युरियाचा फॉर्म्युला आहे बरोबर की नाही नायट्रोजन 2 14 हायड्रोजन 4 कार्बन 1 12 ऑक्सिजन 1 16 याची बेरीज करा तर ती किती येणार आहे 60 ग्रॅम पर मोल हे काय आहे त्याचं मोलर मास आता वॉटर दिले W H2O मास ऑफ वॉटर किती दिलंय ते 90 ग्रॅम आणि त्याचं मोलर मास किती आहे हायड्रोजनचं 2 ऑक्सिजनचं 1 16 किती झाले तर 2 आणि 16 18 काय म्हणायचं ग्रॅम पर मोल 18 ग्रॅम पर मोल आता हे एकदा आपल्याला मास आणि मोलर मास दिले का काय करायचं त्याचे नंबर ऑफ मोल्स शोधायचे पाहिजे तर याला तुम्ही ए म्हणा याला बी म्हणा बरोबर की नाही हा ए कॉम्पोनंट हा बी कॉम्पोनंट ए कॉम्पोनंट युरिया बी कॉम्पोनंट वॉटर त्याचं मास आणि मोलर मास माहिती आहे बी कॉम्पोनंटचा मास आणि मोलर मास माहिती आहे आता आपण असं म्हणू नंबर ऑफ मोल्स कोणाचे युरिया इज इक्वल टू फॉर्म्युला आता मी पाहिजे लिहिते एकदा W/M W किती आहे 6 मोलर मास 60 किती आले मोल्स युरियाचे 0.1 N ऑफ H2O W मास ऑफ वॉटर डिवाइड बाय मोलर मास ऑफ वॉटर किती येणार आहे मास 90 मोलर मास 18 किती मोल आले 5 मोल बरोबर की नाही हे मोल्स आपण शोधले मोल्स एकदा शोधले का काय शोधायचं मोल फ्रॅक्शन आता इथे आपण म्हणूया मोल फ्रॅक्शन बरं का कसं शोधणार हे मोल फ्रॅक्शन ऑफ युरिया घेऊ अगोदर काय म्हणणार मोल्स ऑफ युरिया म्हणजे काय N युरिया डिवाइड बाय N म्हणजे काय मोल्स ऑफ युरिया डिवाइड बाय मोल्स ऑफ युरिया प्लस मोल्स ऑफ वॉटर बरोबर काय होणार आहे युरियाचे मोल किती आहेत तर इट इज 0.1 मोल्स ऑफ युरिया 0.1 वॉटरचे किती 5 किती झाले 0.1 डिवाइड बाय 5.1 यांचं डिवायडेशन केलं इट इज 0.02 हे काय आलं मोल फ्रॅक्शन बरोबर का कोणाचे मोल फ्रॅक्शन ऑफ युरिया किती आले ते 0.2 बरोबर इथपर्यंत भाग क्लिअर झाला असेल आता आपण म्हणूया मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर कसं शोधणार काय म्हणायचं तर सेम फॉर्म्युला काय N ऑफ वॉटर मोल्स ऑफ वॉटर H2O NH2O बरोबर का मोल्स ऑफ वॉटर डिवाइड बाय मोल्स ऑफ युरिया प्लस मोल्स ऑफ वॉटर बरोबर ठेवा इथे किमती वॉटरचे मोल 5 युरियाचे मोल 0.1 वॉटरचे मोल 5 काय आलं 5/5.1 हे 0.98 हे काय आले मोल फ्रॅक्शन कोणाचे ऑफ वॉटर बरोबर का आता हे किती आले 0.98 बरोबर आता तुम्ही हे युरियाचे मोल फ्रॅक्शन शोधले का त्याच्यावरून हे मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर सिंपली एवढे कॅल्क्युलेशन न करता कसे शोधायचे तुम्हाला मी ते सांगतो आपण एक फॉर्म्युला लिहिला होता कोणता असं म्हटलं होतं मोल फ्रॅक्शन ऑफ ए प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ बी इज इक्वल टू 1 बरोबर का म्हणजे आपण असं म्हणणार ना मोल फ्रॅक्शन बरोबर का मोल फ्रॅक्शन ऑफ युरिया प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर बरोबर का इज इक्वल टू 1 आपण असं म्हणणार युरिया ए वॉटर बी बरोबर की नाही युरियाचे समजा आपल्याला माहिती किती येते 0.02 किती आहे 0.02 म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर शोधता येतील ना मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर
किती आहे पहा 0.02 प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर इज इक्वल टू 1 किती आहे तिकडे गेल्यानंतर पहा किती आहे 1 मायनस 0.02 म्हणजेच किती आला 0.98 काय रे हे मोल फ्रॅक्शन कोणाचे वॉटरचे मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर आपल्याला हे असेही शोधता येतील हे कॅल्क्युलेशन एवढं न करता या पद्धतीने पण शोधता येतात पहा किंवा वॉटरचे शोधलेले असतील तर युरियाचे शोधता येतील बरोबर की नाही हा फॉर्म्युला वापरून युरियाचे पण शोधता येतील बरोबर पहा म्हणजे तुम्ही एका कॉम्पोनंटचे मोल फ्रॅक्शन शोधले का दुसऱ्या कॉम्पोनंटचे सहजपणे या फॉर्म्युलाने शोधता येतात हा फॉर्म्युला वापरण्याची सेकंड टाइम गरज नाही बरोबर की नाही हाच फॉर्म्युला वापरला तरी लगेच मिळून जातात ते बरोबर की नाही पहा हे काय 1 पॉईंट पहा हे 1 मायनस 0.02 किती आले 0.98 एवढे मोल्स बरोबर की पहा तर हा झाला आपला मोल फ्रॅक्शनवरचा प्रॉब्लेम बरोबर की नाही पहा तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याच्या दोन मेथड पाहिल्या पहिली मास पर्सेंट आणि दुसरी मोल फ्रॅक्शन दोघांचे न्यूमेरिकल्स आपण घेतलेले आहेत तर या न्यूमेरिकल्सची चांगली प्रॅक्टिस करायची आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद